मित्रांनो, इंट्राडे करताना एक महत्त्वाची गोष्ट आहे, पण तिला आपण नेहमी अवॉइड करतो, पण ती किती मिरेकल अशी वर्क करते तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा मी एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो, इथे निफ्टी 50चा 5 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे आणि मी नेहमी सांगतो इंट्राडे मध्ये जेही आपण चार्ट शिकतोय किंवा चार्टला रीड करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकतोय, या तुम्हाला स्टॉकमध्ये सुद्धा उपयोगात येणार आहे. हे तुम्ही स्विंगसाठी सुद्धा उपयोगात आणू शकता. फक्त तिथे तुमची टाइम फ्रेम बदलणार आहे मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवायचं. चार्टला रीड करण्याच्या ज्या पद्धती आहे ह्या फक्त तुमच्या टाइम फ्रेम फक्त तिथे स्विच होणार आहे मित्रांनो तुमची, आणि त्या प्रकारे तुम्हाला इथे ट्रेडिंग करायची. मग ती स्विंग ट्रेडिंग असेल, BTST असेल किंवा इंट्राडे ट्रेडिंग असेल, व्हॉट एव्हर तुमची जी ही ट्रेडिंग स्टाईल आहे त्यानुसार. आता इथे 5 मिनिटाची कॅन्डलस्टिक पॅटर्न लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की मार्केट इथे गॅप अप ओपन झालं, ओपन होताच वर गेलं, खाली आलं आणि एंड ऑफ डे साइडवेज होऊन थोडंसं ब्रेक केलं आणि इथे कुठेतरी क्लोज झालं. आता आपल्याला इथे कोणती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तिला आपण अवॉइड करतो, माहिती पण असेल भरपूर जणांना, पण तिला आपण अवॉइड करतो. तिला योग्य प्रकारे आपल्याला ट्रेड कसं करायचं आहे त्यासाठी काय करायचं मित्रांनो, प्रिव्हियस दिवसाचा जोही हाय होता, पूर्ण दिवसाचा जो की मला ही ग्रीन कॅन्डल दिसते, हिचा हाय दिसतोय, त्याला मी मार्क करणार आहे आणि प्रिव्हियस दिवसाचा जोही लो होता त्याला मी इथे मार्क करणार आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे मला एक हाय प्रिव्हियस दिवसाचा मिळाला आणि प्रिव्हियस दिवसाचा मला लो इथे पाहायला मिळाला. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नेक्स्ट दिवसाला मार्केट गॅप अप ओपन झालं, वरच्या साईडला गेलं, वरतून खाली आलं. एक्झॅक्टली जो प्रिव्हियस दिवसाचा हाय होता त्याला त्याने सपोर्ट घेतला, वर जाण्याचा प्रयत्न केला, परत तिथूनच तो खाली आला, परत त्या लोलाच त्याने तिथे ब्रेक केलं. मग आता प्रिव्हियस दिवसाचा जो हाय होता मित्रांनो त्याने एक प्रकारचं सपोर्ट सारखं काम केलं, कारण मार्केट त्याच्या वर ओपन झालंय म्हणून त्याने सपोर्ट सारखं काम केलं. मार्केट कधी त्याच्या आतमध्ये ओपन झालं असतं ना तर मे बी त्याने रेजिस्टन्स सारखं काम केलं असतं, मार्केट खाली आलं असतं आणि मग त्याला ब्रेक केलं असतं. फक्त मी 2 पॉईंट काढले, पण 2 पॉईंट पैकी मला तुम्ही पाहू शकतात इथे कोणतेही आपण दुसरी लेवल लावली नाही तरी इथे किती व्यवस्थित त्याने वर्क केलं. आता हे एकदाच होतं का, मी नेहमी तुम्हाला एकच चार्ट भरपूर मागे जाऊन दाखवतो. जी टेक्निक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की ती एकच दिवस वर्क करत नाही, ती वारंवार वर्क करते. त्यासाठी आता आपण मागे जाऊया आणि मला कधी ह्या दिवसाला ट्रेड करायचंय तर मागच्या दिवसाचा हाय आणि लो वरनं मला फायदा होऊ शकत होता का, तर तुम्ही इथे पाहू शकता मागच्या दिवसाचा हाय इथे आहे आणि त्याच दिवसाचा लो या इथे आहे. आता मी त्याला मार्क करणार आहे, हायला त्याला मार्क केला आणि मी लोला सुद्धा इथे मार्क करून घेतला. तुमच्या समोर मी पॉईंट लावलेले मित्रांनो, काहीच वेगळं केलं नाही. पहिली कॅन्डल रेड बनली, खाली आली, वर गेलं, वरती हाय ब्रेक केला, परत तिथे सस्टेन केलं. एक्झॅक्टली तुम्ही ही कॅन्डल पाहिली तर तिने त्याला डॉट टेस्ट केलं, परत तिथून एकदा बाउन्स घेतला, परत खाली आले, परत तिथे चेक केलं आणि परत वरती आली. परत मी एक सांगतो काय हे सपोर्ट सारखं काम केलं, बिकॉज ऑफ प्राइजने वरतून अप्रोच केलं. मी नेहमी सांगतो मित्रांनो तुम्हाला आपलं हाऊ टू आयडेंटिफाय ट्रेंड किंवा तुमचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स का वर्क करत नाही याचे डेडिकेट व्हिडिओ, तिच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की एक लेवल आहे ना मित्रांनो, तिला कधी प्राइजने वरतून अप्रोच केलं तर ही सपोर्ट सारखं काम करणार आहे आणि तिलाच कधी खालच्या साईडने अप्रोच केलं तर त्याला रेजिस्टन्स सारखं काम करणार आहे. ब्रेक होणार नाही का, दोन्ही साईडला होईल, पण फर्स्ट टाइम ती त्याला रिस्पेक्ट करेल. जसं की तुम्ही ते पाहू शकता, रिस्पेक्ट केला, वर गेलं, परत त्याच ठिकाणी आली तर रिस्पेक्ट करेल. हां, एखादी न्यूज आलेली मार्केटमध्ये आणि त्या न्यूजच्या रिगार्डिंग मार्केट आज रिॲक्ट करतंय, त्या टायमाला आहे ना लेवल मोस्ट ऑफ द टाइम काम करत नाही, कारण न्यूजचा जो फ्लो आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याप्रमाणे मार्केट इथे बिहेवियर करतंय. तर तुमच्या समोर मी 2 दिवस चेक केले, दोन्ही दिवसाला तुम्ही पाहू शकता की ती एक्झॅक्टली इथे वर्क केलं. अजून आपण मागचा दिवस पाहूयात. तर कधी मला ह्या दिवसाला ट्रेड करायचं मित्रांनो, तर मी कसं ट्रेड करणार आहे मागच्या दिवसाच्या लेवलवरनं. तर आपल्याला मागच्या दिवसाचा आपल्याला सर्वात पहिले हाय पाहायचा आहे. इथे ही एक कॅन्डल, ही फर्स्ट, तर हा एक लो आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो की त्याच्या मागच्या दिवसाचा हा एक लो आहे. आणि हाय कधी मला चेक करायचा आहे तर हा मला त्या दिवसाचा एक हाय इथे पाहायला मिळतोय. आता तुम्ही पाहू शकतात मार्केट गॅप अप ओपन झालं, वरती सेलिंग प्रेशर आलं, मार्केट खाली आलं, वर जाण्याचा प्रयत्न केला, सस्टेन केला, त्याला रेजिस्टन्स घेऊन परत मार्केट खाली आलं आणि पूर्ण वेळ त्या ठिकाणी सस्टेन केलंय. आता जेव्हाही ओपन होताच लेवल ब्रेक करून दिले तर आपल्याला इथे काय समजतंय
की ते सेलिंग प्रेशर आहे. जसं इथे आपण पाहत होतो की इथे सपोर्ट घेतलेला होता लेवलवर, वरती ओपन झाला, पण इथे सेलिंग प्रेशर आहे म्हणून मार्केट वर गेलं, परत त्याच लेवलला रिस्पेक्ट करून त्या रेंजमध्ये आलं. म्हणजे इंट्राडेमध्ये त्याच रेंजमध्ये, म्हणजे हीच एक रेंज आहे आणि ह्या रेंजला कन्सिडर करून आपल्याला प्राइस ॲक्शननुसार इथे ट्रेड करायचा हे समजतंय. आता आपण परत प्रिव्हियस दिवसाचं पाहू मित्रांनो की मला ह्या दिवशी कधी ट्रेड करायचा आहे. तर मागच्या दिवसाचं मला हाय आणि लो इथे मार्क करायचा आहे, जी की असेल 28 तारीख. आता 28 तारखेची पहिली कॅन्डल आपण पाहूयात. ही इथे ओपन झालेली मित्रांनो. हा इथे आपल्याला एक हाय पाहायला मिळतोय, त्याला आपण मार्क करून घेऊ. आणि 28 तारखेचा लो, हा एंडिंगला मार्केट इथे आलेलं होतं, तर हा एक लो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तुम्ही पाहू शकता 1 तारखेला मार्केट तुम्ही कधी खाली पाहिलं तर ही पहिली कॅन्डल आहे मित्रांनो, ही ग्रीन कॅन्डल तिथे ओपन झालं एक्झॅक्टली सपोर्ट जवळ. कारण सपोर्ट का म्हणू शकतो आपण, कारण मार्केट तिथे येऊन थांबून गेलेलं होतं. दिवसाचा लो होता तो ॲज अ सपोर्ट सारखा काम करणार आहे, कारण त्याला प्राइसने वरच्या साईडहून अप्रोच केलेलं आहे. तिथूनच मार्केट निघालं. रेंजमध्ये असल्या कारणाने प्रिव्हियस दिवसाच्याच रेंजमध्ये पूर्ण जिथे रजिस्ट्रेशन घेतलं होतं तिथेच मार्केट येऊन थांबलं. म्हणजे फक्त मी हाय आणि लो मार्क केला आहे मित्रांनो, दुसरं काही केलंय का नाही. पण तुम्ही पाहू शकतात कधी रेंजच्या वर मार्केट ओपन होतंय आणि इथे येऊन काही डब्ल्यू पॅटर्न बनवून वर जातंय तर आपण इथे बाय सुद्धा करू शकतो. कधी याला ब्रेक करतंय तर पूर्ण दिवस या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. मार्केट कधी रेंजमध्येच ओपन होतंय तर पहिले ते वरती जाते का खाली जाते ते पाहायचं आणि तेव्हा त्या रेंज जवळ येईल वरच्या किंवा खालच्या, त्यानुसार आपल्याला इथे प्राइस ॲक्शननुसार पोझिशन बनवायची. कधी बॉटमलाच ओपन झालं तर आपला लहान स्टॉप लॉस बनतो आणि आपण इथून ट्रेड करू शकतो. कधी टॉप लॉस ओपन झालं तर आपला इथे लहान स्टॉप लॉस बनतो आणि सेलिंग प्रेशर दिसतं तर आपण इथे सेल करू शकतो. फक्त प्रिव्हियस दिवसाच्या हाय आणि लोवरनं मी याला मार्क केलेलं आहे, दुसरं काहीच मी लावलेलं नाहीये. आणि तुम्हाला अजून चेक करायचं असेल मित्रांनो, याची ॲक्युरेसी कधी पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. आणि हे काम तुमचं पण आहे. तुम्हाला कधी ट्रेडिंग शिकायची आहे तर दिलेलं नॉलेज आहे ना त्याला तुम्ही क्रॉस चेक करायला शिकायचं मित्रांनो. तुम्ही जाऊन मागे चेक करायचं, इंडेक्समध्ये चेक करायचं, स्टॉकमध्ये चेक करायचं की कशा प्रकारे हे बिहेवियर करायचं, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे मित्रांनो. कन्सेप्ट साधी सिंपल होती पण खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. मी तुम्हाला जितकेही दिवस दाखवले त्यामध्ये तुम्ही स्वतः पाहिलंय तिने कसा परफॉर्मन्स केलेला आहे. तुम्हाला कधी अशाच प्रकारचं नॉलेज आवडतंय मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करायची आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं. मी भेटेल तुम्हाला परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका कन्सेप्ट सोबत. धन्यवाद.